बातमी पुण्यात नाही। पुण्यातील सदाशिव पेठेत असलेल्या रमेश डाईंग दुकानाला आग लागली। टेरेस आणि दुकानामध्ये आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते। पुणे अग्निशमन दलाची 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात। पुण्यात बातमी समोर येते, रमेश डाईंग दुकानाला भीषण स्वरूपाची आग लागलेली आहे। सदाशिव पेठेमध्ये असलेल्या रमेश डाईंग दुकानाला आग लागली, त्याची काही दृश्य समोर आली आहेत। टेरेस आणि दुकानामध्ये आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते। रेवती हिंगवे आपल्या सोबत आहेत, अधिकची माहिती जाणून घ्यात। रेवती, आग नेमकी कशामुळे लागले, काय सांगितलं जातंय? ऋतुजा, खरं तर वर्षभरापूर्वी याच ठिकाणी म्हणजेच रमेश डाईंगच्या टेरेसवरती आग लागलेली होती आणि पुन्हा एकदा त्याच ठिकाणी आग लागल्याची घटना ही घडलेली आहे। जवळपास 20 ते 20 मिनिटांपूर्वी ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। सदाशिव पेठेतल्या रमेश डाईंग येथे ही आग लागलेली टेरेस आणि दुकानामध्ये खरं तर ही आग लागलेली आहे। खरं त्याचं कारण नेमकं काय, आगीचं कारण काय अजून स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र पुणे अग्निशमन दलाकडनं जवळपास 5 गाड्या या रवाना करण्यात आलेल्या आहे आणि आग विझवण्याचं काम हे युद्ध पातळीवरती खरं तर सुरू आहे। आता सध्या तरी कारण काय आहे हे स्पष्ट नाही, मात्र यामध्ये कोणीही जखमी नाहीये आणि सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाहीये। ऋतुजा, रेवती, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर पुणे अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि आग आटोक्यात आणण्यासाठी सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। यामध्ये दुकानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये किंवा कोणतीही व्यक्ती यामध्ये अडकलेली नाहीये। सदाशिव पेठेतल्या रमेश डाईंग दुकानाला ही भीषण स्वरूपाची आग लागली आहे।